नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण एका अशा प्राचीन आणि गूढ बौद्धिक गुप्तहेर कथेचा मागोवा घेणार आहोत की जे ऐकून थक्क व्हायला होतं. विचार करा, एखाद्या संपूर्ण संस्कृतीची भाषा, तिचा पाया जो पक्का करतो, त्यातील त्रुटी शोधून त्या डिबक करणारा एखादा प्राचीन विचारवंत असू शकतो. आज आपण अशाच एका विलक्षण व्यक्तिमत्वाची ओळख करून घेणार आहोत, ज्यांनी भाषेचे केवळ नियम पाळले नाहीत, तर भाषेला चक्क एका जिवंत, प्रगत आणि अचूक विज्ञान प्रणालीत बदलून टाकलं. संस्कृत व्याकरणाचा विषय निघाला की सर्वात आधी कोणतं नाव डोळ्यांसमोर येतं? अर्थातच पाणिनी. आणि त्यांना हे सर्व श्रेय मिळणं अगदी रास्तही आहे. पण इथे एक अत्यंत कुतूहल निर्माण करणारा प्रश्न उभा राहतो. पाणिनींनी बनवलेले हे अतिशय गुंतागुंतीचे नियम प्रत्यक्ष वास्तवात म्हणजे रोजच्या वापरात टिकतात की नाही याची स्ट्रेस टेस्ट कोणी केली असावी? प्राचीन संस्कृतची खऱ्या अर्थाने आणि व्यावहारिक पातळीवर रचना नेमकी कोणी केली? याचं उत्तर एका अत्यंत गूढ पण तितक्याच हुशार अशा व्यक्तीच्या नावात दडलंय, आणि ते नाव आहे कात्यायन. पुढे जाण्यापूर्वी काही मोठे गैरसमज आधीच दूर करणं गरजेचं आहे. कात्यायन हे काही केवळ एखादं निष्क्रिय प्राचीन लेखक किंवा इतरांच्या ग्रंथांवर नुसती टीका किंवा भाष्य लिहिणारे सामान्य भाष्यकार अजिबात नव्हते. ते केवळ एक वैयाकरणी सुद्धा नव्हते, तर ते एक अत्यंत प्रभावी समीक्षक आणि विविध विषयांचं सखोल ज्ञान असणारे बहुश्रुत विद्वान होते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्राचीन भारतातलं व्याकरण हे काही प्राथमिक किंवा जुनाट स्वरूपाचं नव्हतं, तर ते आजच्या आधुनिक संगणक प्रणाली इतकंच अत्यंत प्रगत आणि गुंतागुंतीचं होतं. तर आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा अशी असेल. पहिल्या भागात आपण जाणून घेऊया कात्यायनांचे रहस्य. त्यानंतर पाणिनींचे प्राचीन नियम त्यांनी कसे डिबक केले ते पाहू. तिसऱ्या भागात व्याकरणापलीकडचे एक वैज्ञानिक बहुश्रुत विद्वान म्हणून त्यांची ओळख करून घेऊ. मग प्राचीन भाषाशास्त्र आणि आधुनिक संगणकशास्त्र यांचा संबंध उलगडू आणि शेवटी या एका महान बौद्धिक शिल्पकाराचा वारसा समजून घेऊ. चला तर मग सुरुवात करूया भाग 1 पासून. कात्यायनांचे रहस्य. इतिहासकारांसाठी कात्यायन हे आजही एक मोठं कोडं आहेत. त्यांची नेमकी ओळख काय, त्यांचं मूळ ठिकाण कोणतं, याभोवती इतिहासाचं एक दाट धुकं साचलेलं आहे. इसवी सन पूर्व 4थ्या आणि 3ऱ्या शतकाचा तो काळ. उत्तर भारतात महाजनपदांचा वेगाने उदय होत होता. राजकीय सत्ता वेगाने बदलत होत्या. वैदिक परंपरांना एक पद्धतशीर रूप दिलं जात होतं आणि इंडो ग्रीक संपर्काची काही अतिशय महत्त्वाची क्षेत्र विकसित होत होती. अशा अत्यंत गतिमान आणि प्रगल्भ बौद्धिक वातावरणात कात्यायनांचं हे अपाट कार्य आकाराला येत होतं. आता कात्यायन या नावाचा अर्थ पाहिला तर तो होतो कात्य वंशातील वंशज. आणि यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते, ती म्हणजे प्राचीन भारतात कात्यायन हे नाव कदाचित एकाच व्यक्तीचं नसावं, तर ते एका विशिष्ट वंशाचं किंवा परंपरेचं प्रतिनिधित्व करत असावं. यामुळे इतिहासकारांमध्ये एक फारच रंजक वाद निर्माण झालाय. व्याकरण, खगोलशास्त्र आणि कर्मकांड अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत ज्या कात्यायनांचा उल्लेख येतो, ते सर्व मिळून एकच असामान्य बुद्धिमत्तेचे विद्वान होते की कात्य हे नाव धारण करणाऱ्या विद्वानांची ती एक मोठी परंपराच होती. हे रहस्य अजूनही पूर्णपणे उलगडलेलं नाही, पण त्यांचं योगदान मात्र 100% वादातीत आहे. आता वळूया भाग 2 कडे. पाणिनींचे प्राचीन नियम डिबक करणे. भाषेचा जो सर्वात मोठा प्राचीन सोर्स कोड होता, त्यातील चुका शोधून काढण्याचं आणि त्याचा विस्तार करण्याचं काम कात्यायनांनी कसं केलं हे पाहणं खरंच थक्क करणारं आहे. या दोन दिग्गजांच्या दृष्टिकोनातला फरक अगदी स्पष्ट होता. पाणिनींची अष्टाध्यायी ही अतिशय संक्षिप्त होती, अगदी एखाद्या कॉम्प्युटर अल्गोरिदम किंवा गणिताच्या सूत्रांसारखी अचूक. पण हे नियम इतके संक्षिप्त होते की ते सामान्यतः समजायला कठीण जात. याउलट कात्यायनांचा दृष्टिकोन हा पूर्णपणे विश्लेषणात्मक आणि चर्चेवर आधारित होता. त्यांनी या गणितीय नियमांना नुसतं बंदिस्त न ठेवता प्रत्यक्ष समाजात बोलल्या जाणाऱ्या जिवंत भाषेशी त्यांची पडताळणी केली. कात्यायनांच्या याच विश्लेषणात्मक नोट्सना आपण वार्तिके म्हणून ओळखतो. आता वार्तिके म्हणजे पाणिनींच्या नियमांच्या खाली दिलेल्या नुसत्या साध्या फुटनोट्स किंवा स्पष्टीकरणं नव्हती बरं का. ती एक अत्यंत गुंतागुंतीची आणि प्रगत अशी बग फिक्सिंग यंत्रणाच होती. त्यांनी चक्क जुन्या नियमांवर प्रश्न उपस्थित केले, त्यातले विरोधाभास सोडवले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाषेच्या उपयोगाची व्याप्ती वाढवली. खऱ्या अर्थाने हा अत्यंत उच्च दर्जाचा बौद्धिक वादविवाद होता. पाणिनींच्या अष्टाध्यायीचं अगदी सखोल विश्लेषण करण्यासाठी त्यांनी चक्क एक 3 पायऱ्यांची अत्यंत कठोर चौकट तयार केली होती. प्रत्येक नियमाची त्यांनी 3 निकषांवर तपासणी केली. पहिला निकष म्हणजे उक्त, म्हणजे जे अगदी योग्यरित्या सांगितलं गेलंय. दुसरा अनुक्त, म्हणजे जे सांगायचं राहून गेलंय किंवा अपूर्ण आहे. आणि तिसरा म्हणजे दुरुक्त, म्हणजे जे चुकीच्या पद्धतीने स्पष्ट केलं गेलंय. अशी अत्यंत पद्धतशीर आणि काटेकोर छाननी करून त्यांनी मूळ व्याकरणातील त्रुटी आणि उणिवा अक्षरशः शोधून काढल्या. भाग 3. व्याकरणापलीकडे एक वैज्ञानिक बहुश्रुत विद्वान.
कात्यायनांच्या नावाशी जोडले गेलेले ग्रंथ जर आपण पाहिले तर त्यांच्या अफाट बुद्धिमत्तेची आणि विचारांच्या भव्यतेची आपल्याला कल्पना येते. ह्या ग्रंथांनी प्राचीन जीवनातल्या अक्षरशः प्रत्येक पैलूला स्पर्श केलाय. कात्यायन श्रोतसूत्राचं उदाहरण घ्या. यात नुसते यज्ञविधी नाहीत तर त्यात प्रगत भूमिती आणि यज्ञवेधीच्या अगदी अचूक रचनांचं विज्ञान दडलेलं आहे. गृहसूत्राने विवाह आणि जन्म यांसारख्या संस्कारांमधून प्राचीन भारताचा संपूर्ण सामाजिक इतिहास जतन केला. तर स्मृती परंपरेने मालमत्ता, वारसा हक्क आणि प्राचीन न्यायालयीन प्रक्रियांना एक भक्कम आकार दिला. हे सगळं पाहिलं की जाणवतं हे एकाच विश्लेषणात्मक विचारसरणीचे किती विविध आणि प्रभावी आविष्कार आहेत. त्यांच्या या ग्रंथांमधली आणखी एक खरंच आश्चर्यचकित करणारी बाब म्हणजे त्यांनी केलेले परकीय लोकांचे उल्लेख, विशेषतः यवन म्हणजेच आयोनियन ग्रीक लोकांचे संदर्भ. यावरून हे अगदी स्पष्ट सिद्ध होतं की प्राचीन भारत हा जगापासून काही तुटलेला किंवा एकाकी नव्हता. त्या काळात राजकीय, सांस्कृतिक आणि बौद्धिक पातळीवर इंडो ग्रीक संपर्क आणि देवाणघेवाण अत्यंत सक्रिय होती. त्यामुळे कात्यायनांचे ग्रंथ हे केवळ व्याकरणापुरते मर्यादित राहत नाहीत, तर ते त्या काळातील भूराजकीय घडामोडींचा एक अत्यंत सजग असा दस्तऐवज बनतात. पुढे जाऊया भाग 4कडे, प्राचीन भाषाशास्त्र आणि आधुनिक संगणकशास्त्र. प्राचीन भारताचं भाषाशास्त्र आणि आजच्या काळातील आधुनिक संगणकशास्त्राची पायाभूत रचना यात जो एक विलक्षण संबंध आहे ना, तो पाहिल्यावर खरंच अवाक व्हायला होतो. आज जेव्हा जगभरातले दिग्गज भाषाशास्त्रज्ञ आणि संगणकशास्त्रज्ञ कात्यायन आणि पाणिनींची ही प्राचीन व्याकरण व्यवस्था पाहतात तेव्हा ते थक्क होतात. कारण मेटा रूल्स, रिकर्शन, ऑर्डर्ड ऑपरेशन्स आणि एक्सेप्शन हँडलिंग यांसारखी जी आधुनिक संगणक प्रोग्रॅमिंगची मूलभूत तत्त्वं आपण आज वापरतो, तीच तत्त्वं या प्राचीन व्यवस्थेत स्पष्टपणे दिसून येतात. आणि विचार करा, 2500 वर्षांपूर्वी आपल्या प्राचीन विद्वानांनी हीच तत्त्वं चक्क मानवी भाषेचं कोडिंग करण्यासाठी वापरली होती. हे खरंच अविश्वसनीय आहे. हा संपूर्ण विचार किती क्रांतिकारक होता हे या एका वाक्यावरून लक्षात येतं. त्यांनी व्याकरणाला केवळ पाठांतराकडून विश्लेषणात्मक तर्काकडे नेले. होय, त्यांनी अशा एका विचारसरणीला खतपाणी घातलं जिथे प्रश्न विचारणे आणि तर्कशुद्ध वादविवाद करणे याला सर्वोच्च आदर दिला गेला. मतभेद असणं हे ज्ञान वाढवण्याचं एक महत्त्वाचं साधन आहे, हा अत्यंत प्रगल्भ विचार त्यांनी रुजवला. हे त्यांच्या कार्याचं सर्वात मोठं यश म्हणावं लागेल. आणि आता शेवटचा भाग 5, एका बौद्धिक शिल्पकाराचा वारसा. संपूर्ण संस्कृत व्याकरणाचा पाया प्रामुख्याने 3 महान मुनींवर उभा आहे, ज्यांना आपण त्रिमुनी असं म्हणतो. पहिले म्हणजे पाणिनी, जे निर्माते होते, ज्यांनी मूळ नियम बनवले. आणि सर्वात शेवटी आलेले पतंजली, जे समन्वयक होते, ज्यांनी या सर्वांचं एका महाभाष्यात अत्यंत सुंदर संकलन केलं. पण या दोघांच्या अगदी बरोबर मध्यभागी कात्यायन ठामपणे उभे आहेत, एक सुधारक आणि समीक्षक म्हणून. ते असा एक अतिशय महत्त्वाचा दुवा होते, ज्यांनी हे ज्ञान केवळ पुस्तकांत बंदिस्त न ठेवता ते जिवंत, लवचिक आणि अत्यंत तर्कशुद्ध ठेवलं. शेवटी कात्यायनांचं हे अफाट कार्य एका अत्यंत सखोल अशा तात्विक प्रश्नापाशी आणून सोडतं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. व्याकरण आपण कसं बोलतो हे ठरवतं की आपलं बोलणं व्याकरण ठरवतं? कात्यायनांचा दृष्टिकोन याबाबत अगदी स्पष्ट होता. भाषा ही प्रवाही असते, जिवंत असते, ती लोकांच्या प्रत्यक्ष वापरावरून ठरते आणि व्याकरणाने नेहमी त्या वास्तवाचा आदर केलाच पाहिजे. आजच्या या आधुनिक जगातही भाषेवर खऱ्या अर्थाने अधिकार कोणाचा आहे हा प्रश्न नक्कीच विचार करण्याजोगा आहे. हे विश्लेषण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.